स्वरसम्राट महाराष्ट्राचा निर्मिती फिल्म क्लबच्या वतीनं महाराष्ट्रातील गायकांसाठी आयोजित स्पर्धेचा आज पोस्टर अनावरण समारंभ आहे. सुरुवातीला आज 15 ऑगस्ट आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्यामुळं आम्हा सर्वांच्या वतीनं सर्व भारतीयांना आम्ही हार्दिक हार्दिक अशा सदिच्छा देतो. हा स्वातंत्र्य दिन चिरायू हो, भारताचे स्वातंत्र्य अबाधित राहो अशी आपण सर्वांनी मिळून अपेक्षा व्यक्त करूया. आज या ठिकाणी स्वरसम्राट महाराष्ट्राचा ही जी ऑनलाईन गायन स्पर्धा आपण घेतलेली आहे त्या गायन स्पर्धेच्या पोस्टर अनावरण समारंभासाठी धम्म चळवळीचे अभ्यासक आणि विचारवंत भदंत एस संबोधी, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे सहकारी मित्र लेखक आणि शिक्षणाधिकारी माननीय विश्वास सुतार सर, इतिहास संशोधक डॉक्टर कपिल राजवंश सर, ज्येष्ठ कामगार नेते माननीय सुरेश केसरकर सर, आमच्या धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर दयानंद ठाणेकर सर, ज्येष्ठ नाटककार लेखक आणि कवी माननीय चंद्रकांत सावंत सर, निर्मिती विचारमंचच्या सचिव माननीय शोभा चाळके मॅडम, सन्मान महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा माननीय सुरेखा भोसले मॅडम, अशोक भोसले सर आणि युवा विचारवंत डॉक्टर स्वप्नील बुचडे आणि या संयोजन समितीचे निमंत्रक किंवा समन्वयक प्रेरणा मोहिते आणि आमच्या चंद्रनील सावंत आणि सर्वच मान्यवर आणि कवी आणि लेखक मंदार पाटील. खरं तर 2 कन्सेप्ट आहेत. त्यातली पहिली कन्सेप्ट अशी आहे की महाराष्ट्रातला स्वरसम्राट आपण या सगळ्या परीक्षेच्या निमित्तानं शोधणार आहोत. आणि दुसरी कन्सेप्ट अशी आहे की यामधून जे गायक येतील त्यातले 500 गायक निवडून आपण या ठिकाणी भारतीय संविधानाला सलाम करणारा सलाम संविधान असा एक महाविक्रमी कार्यक्रम या ठिकाणी आपण याच कोल्हापूरच्या शाहूच्या नगरीमध्ये करणार आहोत. तर अशा संयुक्त जो काही कार्यक्रम आहे त्या पोस्टरचं अनावरण करण्यासाठी आपण सर्व नेते जमलेलो आहोत. तर मी सुरुवातीला विनंती अशी करेन की आपण या ठिकाणी सुरुवातीला जी स्वरसम्राट महाराष्ट्राचा आहे त्याच्या पत्रिकेचं प्रकाशन करूया आणि त्यानंतर पोस्टरचं अनावरण करूया आणि मग आपल्यापैकी काही प्रतिनिधी बोलतील आणि आपण समारोपाकडे जाऊया. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्वरसम्राट महाराष्ट्राचा या पत्रिकेचं प्रकाशन करूया. धन्यवाद सर्व मान्यवरांचं. यानंतर मी पोस्टर लॉन्चिंगची विनंती करतोय. शेल्टर
धन्यवाद. स्वरसम्राट महाराष्ट्राचा ही जी काही ऑनलाईन गायडन्स स्पर्धा आपण घेतलेली आहे, 2-3 सूचना महत्त्वाच्या आहेत की याला कुठल्याही जाती धर्माचं आणि वयाचं बंधन नाही आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचा कुठलाही गायक ज्याला गाणं म्हणता येतं, खरं तर सर्वच भारतीय गायक असतात. इथे प्रसिद्ध गायक बसलेले आहेत आमचे सुतार सर. आपण सर्वच जण गायक आहोत, तर प्रत्येकाला यामध्ये सहभागी होता येणार आहे. कोणतीही वयोमर्यादा, जात, धर्म काही, फक्त तो भारतीय नागरिक असावा ही पूर्वाट आहे. साधारणतः 15 नोव्हेंबर पर्यंत आपल्याला पहिलं गाणं कुठलंही संगीत साधनं न वापरता या ठिकाणी पाठवायचं आहे. त्यावरती आपल्याला पुढची माहिती पण दिली जाईल आणि मग त्याच्या फेरी होतील आणि यातनं जे काही 500 गायक निवडले जातील त्याचा साधारणतः मे मध्ये आपण कोल्हापूरमध्ये तो सलाम संविधान नावाचा महाविक्रमी कार्यक्रम करणार आहोत. तुम्ही कल्पना करा की 500 गायक या ठिकाणी स्टेडियमवरती आहेत, स्टेजवरती आहेत, ते एकाच वेळेस भारतीय संविधानाची प्रास्ताविका वाचता आहेत. मला वाटतं की ही खूप एक वेगळा प्रोग्राम असणार आहे, वेगळा भारतीय संविधानाला सॅल्यूट करणारा प्रोग्राम असणार आहे. कारण आज 15 ऑगस्ट आहे. आपल्याला माहित आहे की लाखो लोक हुतात्मा होऊन या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्या देशाच्या भारतीय संविधानाची प्रास्ताविका महाराष्ट्रातल्या 500 गायकांनी एकाच वेळेस गावी आणि एकाच वेळेस त्याला सॅल्यूट करावं अशी ही कल्पना आहे, अशी संकल्पना आहे. त्याचं आज या ठिकाणी अनावरण होतं आहे. अनावरण आत्ताच झालेलं आहे पोस्टरचं आणि पत्रिकेचं. त्यानंतर मी प्राध्यापक कपिल राजवन सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. जय संविधान. सर्वात आधी मंचावर आसनस्थ असणाऱ्या तुम्हा सर्वांना आणि समस्त भारतीयांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं अनेकोत्तम मंगल कामना व्यक्त करतो. आज स्वरसम्राट महाराष्ट्राचा या आगळ्या वेगळ्या अशा एका गाण्याच्या स्पर्धेचं पोस्टर अनावरण करावं असा आमचा विषय झाला होता आणि आज ते अनावरण झालेलं आहे. या स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने होतील. खरं तर निर्मितीचा कार्यक्रम म्हटलं की नेमकं काहीतरी धमाका होणार आहे, सगळ्यांना सर्वश्रुत आहे आपल्यातल्या सगळ्यांना. म्हणून अनिल मोमाने सरांच्या, शोभाताईंच्या आणि एकूणच टीमच्या सगळ्यांच्या संकल्पनेतून निर्मिती फिल्म क्लबची स्थापना झाली आणि हा एक कार्यक्रम इतर 6-7 आपल्या सहकारी संस्था आहेत यांच्या सगळ्यांच्या समन्वयातून हा कार्यक्रम होतो आहे. आजपर्यंत सोशल मीडियाची उलीधुली काढण्यामध्ये किंवा सोशल मीडियाचे वैगुल्य काय आहे हे दाखवण्यामध्ये अनेक लोकांनी आपल्या लेखण्या खर्ची घातल्या, आपल्या मोबाईलचा डाटा खर्ची घातला. पण या सोशल मीडियाचा एक विधायक उपयोग सुद्धा होऊ शकतो. जे टॅलेंट गावाच्या कुठल्या तरी वाडी वस्तींवर पसरलेला आहे त्यांना नव्या प्लॅटफॉर्ममध्ये लोकांच्या समोर आणण्यासाठीचा हा एक वेगळा उपक्रम म्हणून अनिल मोमाने सर आणि एकूण टीमनं हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. परवाच एक कुठेतरी कविता वाचली होती की आम्ही स्टेजवर गेलोच नाही आणि आम्हाला बोलवलंही नाही, असं काहीतरी आशय होतं सुरुवातीचं. म्हणजे ज्यांना स्टेज उपलब्ध करून दिलेलं नाही, ज्यांना विचारमंच उपलब्ध करून दिलेला नाही, ज्यांना रंगमंच आजपर्यंत उपलब्ध करून दिलं, जे उपेक्षित राहिले नेहमीच, त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचं काम निर्मिती नेहमीच करत आलेले आहे. आज या सगळ्यातला एक वेगळा प्रकार, एक वेगळा फॉर्म घेऊन मोमाने सर आणि आपण सगळ्या प्रेक्षकांच्या समोर आज उभे आहोत. सर्वांनी या सगळ्या उपक्रमाला आपापल्या पद्धतीने सहकार्य करावंच. प्रतिसाद तर उत्स्फूर्त मिळतो आहेच. खरं तर एक 8 दिवसांच्या पूर्वीची सगळी चर्चा झाल्याने एक मोठा हा सगळा उपक्रम साकारलेला आहे. त्या उपक्रमाला पुन्हा एकदा सदिच्छा देतो. आपल्या सर्वांचं सहकार्य आणि पूर्ण सहयोग या सगळ्या उपक्रमासाठी नेहमीच आहेच, इथून पुढेही राहू दे. याच सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर निर्मिती विचारमंच, धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट, श्रावस्ती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, फॉक्स अँड क्लाउड, सन्मान महिला फाउंडेशन, सत्यशोधक इतिहास परिषद, राष्ट्राधार सोशल फाउंडेशन, सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंट आणि राज्य गुणवंत कामगार असोसिएशनच्या या सर्व संघटना ज्या आहेत, ज्या पुरोगामी, परिवर्तनवादी, विज्ञाननिष्ठ, बुद्ध, शिवाजी, बसवण्णा, फुले, शाहू आंबेडकरी विचारधारेनं काम करणाऱ्या महाराष्ट्रातल्या महत्त्वपूर्ण संस्था आहेत. आणि या संस्थेच्या वतीनं निर्मिती फिल्म क्लब आणि या सगळ्यांचा पुढाकार घेऊन ही स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे. या स्पर्धेसाठी
ज्येष्ठ कामगार नेते आमचे संभाजी कांबळे सर पण उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. रोहित चांदणेही या ठिकाणी सहभागी झालेले आहेत, त्यांचंही स्वागत करतो. आणि मी युवा समीक्षक डॉक्टर स्वप्नील भोसले सरांनी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. पहिल्यांदाच मी आपल्या सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. निर्मिती फिल्म क्लब यांच्या वतीनं आज ज्या पोस्टरचं अनावरण होत आहे तो ऑनलाईन स्वरूपामध्ये येणाऱ्या काळामध्ये होणारा कार्यक्रम स्वरसम्राट महाराष्ट्राचा हा या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आजपासून आपल्या सर्वांसाठी उपलब्ध होत आहे. आपण गेल्या अनेक दिवस एका वैश्विक महामारीच्या कचाट्यामध्ये सापडलेलो आहोत. देश आणि विदेशामध्ये सर्व जनता याने त्रस्त झालेली आहे. अशा काळामध्ये खेड्यापाड्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत ऑनलाईन स्वरूपामध्ये कलाकारांच्या पर्यंत कार्यक्रम घेऊन जाण्याचा एक नवा मंच निर्मिती फिल्म क्लबच्या माध्यमातून अनिल म्हमाणे यांनी आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिलेला आहे. स्वरसम्राट महाराष्ट्राचा ही गायन स्पर्धा जी ऑनलाईन स्वरूपात होणार आहे याचा जो स्वरसम्राट असणार आहे त्याच्यासाठी पुरस्काराची रक्कम 1,00,000 रुपये एवढी मोठी आहे. आणि एवढ्या मोठ्या पुरस्काराची ऑनलाईन स्वरूपामध्ये होणारी ही पहिलीच अशी गायन स्पर्धा असेल असं मला वाटतं. आणि एकूणच खेड्यातला असू दे शहरातला असू दे ज्याला म्हणून या गायनाची आवड आहे असा प्रत्येक व्यक्ती भारतीय नागरिक आणि कोणत्याही भाषेचं बंधन नसणारा अशा स्वरूपाची स्पर्धा आहे. म्हणजे फक्त मराठी हिंदी इतक्यापुरतच मर्यादित न राहता भारतातल्या कोणत्याही भाषेमध्ये या गायन स्पर्धेमध्ये भाग घेणारा जो सहभागी आहे तो भाग घेऊ शकतो. या स्वरूपाची एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती होणारी स्पर्धा आज अनिल म्हमाणे यांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी प्रथमतः म्हमाणे सरांचं या निमित्तानं आभार व्यक्त करतो की या स्पर्धेमध्ये भारतातला महाराष्ट्रातलाच नव्हे तर भारतातला प्रत्येक गायक सहभागी होऊन तो चांगल्या पद्धतीनं परफॉर्म करेल आणि ही एक संधी आहे असं समजून त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेल. फक्त एवढ्यापुरतीच ही स्पर्धा मर्यादित राहत नाही तर या स्पर्धेतून जे 500 निवडक गायक निवडले जाणार आहेत त्या 500 निवडक गायकांच्या माध्यमातून कोल्हापूर सारख्या शाहूनगरीमध्ये एक भव्य दिव्य अशा स्वरूपाचा सलाम संविधान नावाचा एक कार्यक्रम होणार आहे. आणि या कार्यक्रमामध्ये प्रास्ताविका हे गायक सादर करणार आहेत. अशा स्वरूपाचा एक मोठा कार्यक्रम या मंचाच्या माध्यमातून आज लॉन्च होत आहे. याचा पहिला टप्पा म्हणून या पोस्टरचं अनावरण या ठिकाणी होत आहे. तर मी या ठिकाणी थांबतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसर सरांना विनंती करतो 1 मिनिटामध्ये आपला मनोगत व्यक्त करा. नमस्कार. स्वरसम्राट महाराष्ट्राचा ही एक आगळीवेगळी कल्पना माननीय अनिल म्हमाणे सरांनी सगळ्यांच्या समोर आणलेली आहे. आणि या माध्यमातून जे जसं आपण आता टीव्हीवरती किंवा मीडियावरती बघतो की जे शिकलेले आहेत ज्यांच्या घरामध्ये सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत आणि त्यांच्या आईवड पालकांनी त्यांना शिकवलेलं आहे, पण असेही काही होतकरू गायक आहेत की जे वाडी वस्तीमध्ये किंवा ते वंचित आणि उपेक्षित आहेत प्रसिद्धीपासून. तर अशा तळागाळातील गायकांच्यासाठी हे मोठं व्यासपीठ आहे. आणि उपस्थित सर्वच मान्यवरांच्या वतीनं मी महाराष्ट्रातील आमचे राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये आता नावारूपाला आलेली आहे. तर या माध्यमातून मी कोणत्या एका जिल्ह्याचं प्रतिनिधित्व न करता सर्वांनीच संपूर्ण राज्यातून आणि देशभरातून या जी काही स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि सर्वांनी याला भरघोस सहकार्य करावं. त्याचबरोबर जे जे वंचित आणि उपेक्षित गायक आणि गायिका आहेत नवोदित असतील किंवा ज्येष्ठ असतील त्यांना सुद्धा यामध्ये भाग घेता येणार आहे. सरांनी आता यापूर्वी सांगितलं जाती धर्म आणि याचं कुठलंच बंधन नाही आहे, भाषेचंही बंधन नाही आहे. तर सर्वांनीच या ह्याच्यामध्ये हिरीने भाग घ्यावा आणि सर्वांनाच आमच्या वतीनं सुद्धा जे काय हवे असेल ते या मान्यवरांच्या वतीनं सहकार्य केलं जाईल. पुन्हा एकदा मी जे सहभागी होतील त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो. आताच धम्मगुरूंनी त्याचं अनावरण केलेलं आहे आणि या स्पर्धा अतिशय खेळीमेळी पारदर्शकपणे आणि
कुठलीही ह्याच्यामध्ये पार्सल न होता पार पाडल्या जातील. याआधी सुद्धा या निर्मिती विचारमंच असेल किंवा या विविध सेवाभावी संस्था ज्या आहेत समाजकारण करतात आणि त्यांच्या माध्यमातून अतिशय पारदर्शकपणे आणि जे काय कुणाकडून समजा 1 रुपयाचं जरी डोनेशन घेतलेलं असेल किंवा वर्गणी घेतलेली असली तर त्याच्यामध्ये या सर्वांच्या वतीनं आणखी जादा रक्कम घालून ती समाजाच्या हितासाठीच म्हणजे कोरोनाचा विषय असेल, मागच्या वेळेचा महापूर असेल, यावेळेचा महापूर असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीने हे कार्य चालू आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि सर्वांनाच मी विनंती करतो महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये याचा प्रसार करावा आणि जास्तीत संख्येने याचा लाभ घेतील अशी आशा व्यक्त करतो आणि मला 2 शब्द बोलण्यासाठी धन्यवाद व्यक्त करून इथेच थांबतो. नमस्कार. धन्यवाद सर. यानंतर आमचे दुसरे सहकारी मित्र ज्येष्ठ कामगार संभाजी कांबळे सरांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिट आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद सर. निर्मिती फिल्म क्लब आयोजित स्वरसम्राट महाराष्ट्राचा या भव्य ऑनलाईन गायन स्पर्धेच्या आजच्या या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, बहुजनांच्या चळवळीचं कोल्हापूर जिल्ह्यातील केंद्र हे अनिल मामानेंचं ऑफिस म्हटलं तर वावगं ठरवलं आहे. कारण गेले कित्येक वर्षापासून आपण पाहत आहोत दसरा चौकातील शाहू स्मारक भवन असू दे अथवा हे अनिल मामाने साहेबांचं कार्यालय असू दे, अगदी महिन्यातून 1-2-3 तरी कमीत कमी कार्यक्रम हे राबवले जातात. जे बहुजनांच्या महानायकांचे विचार आहेत, समतावादी विचार आहेत, ते विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचं हे बहुमोलाचं काम अनिल मामाने सर आणि या विचारपीठावर बसलेली सगळीच मान्यवर मंडळी वेळोवेळी आपल्याला करताना दिसून येत आहेत. आपण प्रसार माध्यमाच्या माध्यमातून टीव्ही मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या गायन स्पर्धा आपण नेहमीच पाहत असतो. परंतु या गायन स्पर्धेतील स्पर्धकांची जर किमान आडनावं जरी बघितली तर या आडनावांच्या मध्ये किती बहुजन समाजातील गायक किंवा किती बहुजन समाजातील कलाकार त्या टीव्ही मीडियापर्यंत पोहोचू शकतो याचा आपण रोजच्या आयुष्यामध्ये अनुभव घेत असतो. आणि म्हणूनच तळागाळातल्या सामान्य माणसाच्या सुद्धा मुलाला जो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं कौशल्य साबित करतोय, परंतु त्याला जिल्हा पातळीवर असू दे, राज्य पातळीवर असू दे, देश पातळीवर असू दे, या ठिकाणी कुठेही संधी प्राप्त होत नाही. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या संध्या या सगळ्या टीमनं आतापर्यंत केलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. आणि म्हणूनच स्वरसम्राट महाराष्ट्राचा हा जो भव्य आणि दिव्य असा एक देश पातळीवरचा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन कुठल्याही व्यावसायिक संस्थेनं किंवा मीडियाच्या कुठल्याही चॅनेलनं एकत्र न येता कार्यकर्त्यांनीच एकत्र येऊन हा जो कार्यक्रम घेतला आहे हे या ठिकाणी फार मोठं वाखाणण्याजोगं आहे. आणि म्हणूनच सलाम संविधान आणि स्वरसम्राट महाराष्ट्राचा या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा एक पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून तसेच फुले आंबेडकरी चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून आपल्या सर्वांचा सहकारी म्हणून माझं योगदान नक्कीच यामध्ये राहील एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि या भविष्यातील या आपल्या उद्याच्या कार्यक्रमासाठी ही जी काही टीम आहे संयोजकांची निर्मिती विचारमंच आहे, फॉक्स अँड क्लाउड आहे, राष्ट्राधार सोशल फाउंडेशन, धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट, सन्मान महिला फाउंडेशन, सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंट, श्रावस्ती बहुउद्देशीय सेवा संस्था, सत्यशोधक इतिहास परिषद आणि राज्य भवन कामगार असोसिएशन. अतिशय उल्लेखनीय हे सर्व आपण मिळून केलेले काम आहे. आपल्या सर्वांना या कामासाठी शुभेच्छा. त्याचबरोबर नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करणारे आपले भंते संबोधीजी सुद्धा या ठिकाणी आहेत. फार आनंदाची गोष्ट आहे. त्याचबरोबर इतिहास संशोधक आपल्या सर्वांचे सहकारी म्हणजे हे मी यांना फार जवळून ओळखतो म्हणून, कारण काही लोकांची नावं माहीत नाहीत, तर हे सुद्धा आहेत. यांचं मार्गदर्शन नेहमी असतं. आमचे ठाणेकर साहेब आहेत आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा. तमाम महाराष्ट्रातील खरं म्हणजे कला ही बहुजन समाजातीलच घरामध्ये कला जन्माला आलेली आहे. म्हणतच होते यांच्या घरात गाणं आणि त्यांच्या घरात गाणं. पण आता हे उलट झालंय. आमचं पोरग जरी जन्माला आलं घरातल्या बहुजन समाजाच्या तर ते रडताना त्याचा आवाज सुद्धा गाणं म्हटल्यासारखा यायचा आणि अजून सुद्धा आम्हाला येतो, कारण आम्ही त्याच्या रडण्यात सुद्धा सूर शोधणारी माणसं, सूर आणि ताल शोधणारी माणसं आपण सर्वांनी मिळून ह्या गोरगरिबाच्या झोपडीतल्या गोरगरिबांच्या झोपडीतल्या कलाकारांना
संधी उपलब्ध करण्यासाठी हा मंच आपण ओपन करून दिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद. जय भीम जय भारत. धन्यवाद सर. खरं तर संभाजी कांबळे सर खूप मोठे गायक आहेत आणि आम्ही त्यांना घेऊनच एक गाण्याचा कार्यक्रम घेणार होतो, थोडासा पुढे गेला कोरोनामुळं. धन्यवाद. यानंतर धम्म चळवळीचे अभ्यासक, विचारवंत, आमच्या सर्वांचे सल्लागार, मार्गदर्शक आदरणीय भदंत या संबोधी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. निर्मिती फिल्म क्लब यांच्या वतीनं आयोजित स्वर सम्राट महाराष्ट्राचा हा अतिशय मोठ्या प्रमाणात जो काय आयोजित केलेला कार्यक्रम आहे, यामध्ये मला वाटते भारतातला हा पहिला ऑनलाईन स्पर्धेचा कार्यक्रम आहे की ज्याचं बक्षीस 1 लाख रुपये असं आहे. आणि या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील तमाम नवोदित आणि होतकरू गायकांनी यात सहभाग नोंदवावा आणि त्या अशा सगळ्या सहभागी होणाऱ्या कलावंतांचं मी स्वागत करतो आणि त्यांना सदिच्छा देतो. आणि या सलाम संविधान आणि स्वर सम्राट महाराष्ट्राचा या ऑनलाईन स्पर्धेसाठी माझ्या सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद भंतीजी. खरं तर निर्मिती फिल्म क्लब हे आपल्या सर्वांचे आहे, कारण रोहित तांबेसर इथं आहेत. आमच्या डोक्यात सहज कल्पना आली की एखादा इव्हेंट वेगळा व्हायला पाहिजे आणि त्यातनं ही सगळी निर्मिती झालेली आहे. मला खात्री आहे की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा जो काही गायनाचा कार्यक्रम आहे तो पोहोचवूया. त्यामुळे आपण जे काही ऑनलाईन पाहतात त्या सगळ्यांना विनंती असणार आहे की फेसबुकवरनं आपण हा कार्यक्रम शेअर करूया, लाईक करूया, इतरांपर्यंत पोहोचवूया. कारण हा जो कार्यक्रम आहे तो हा सामूहिक कार्यक्रम आहे, सगळ्यांना घेऊन पुढे जाणारा कार्यक्रम आहे. कारण मला असं वाटतं की या कार्यक्रमामध्ये आम्ही जे काही सगळे आहोत ते प्रातिनिधिक लोक आहोत. कारण या कार्यक्रम आपण नेहमीच जे कार्यक्रम घेत असतो त्यामध्ये जनता मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होते. अनेक संस्थेचे कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी होतात. ते आपल्याला नेहमी अर्थसहाय्य करतात, वेगवेगळ्या पातळीवरती मदत करतात, वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही कार्यक्रम आपण आयोजित करतो ते यशस्वी करण्याचा प्रयत्न करतात. मला खात्री आहे की ही जी काही स्वरसम्राट महाराष्ट्राचा जो काही हा भव्य ऑनलाईन गायन कार्यक्रम आपण घेतलेला आहे, आमचे एक अंदाज आहे सर्वांचा की किमान 25,000 गायक यामध्ये सहभागी होतील. कारण ज्या पद्धतीचं आपण नियोजन करतो आहोत, ज्या पद्धतीनं लोकांपर्यंत जातो आहोत, 2 दिवस झालं फक्त आपण याचं लॉन्चिंग करतो आहोत. मला वाटतं की 501 लोकांचे फोन सर आपल्याला आलेले आहेत. ते खूप चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स मिळतोय, खूप चांगल्या पद्धतीनं लोक जॉईन होत आहेत, फोन करतायत. त्यामुळं या सगळ्या प्रक्रियेसाठी एक स्वतंत्र यंत्रणा आपण डेव्हलप केलेली आहे. 2 समन्वयक, 2 नवीन मोबाईल नंबर, त्याची एक टीम केलेली आहे, एडिटिंगची एक टीम केलेली आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर्व लोक आपल्या आपल्या पद्धतीनं सहकार्य करत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं लोक हे करतायत. म्हणजे आता ही बक्षिसाची रक्कम आहे त्याची 50,000 रुपयाची जबाबदारी प्राध्यापक कपिल राजवंश सरांनी घेतली. म्हणजे खूप वेगवेगळ्या पद्धतीनं सर्व लोक या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत आहेत. हे खूप आनंदाची नाही. आता आपल्याला माहिती नसायला पाहिजे, जाहीर विषय त्याला सांगायला काय अडचण नाही ना. तेव्हा बाकीची रक्कम पण जाहीर का सांगितलं की मला अडचण नको. त्याच्यामुळं लोक मला म्हणायचा हेतू असा आहे की लोकांच्या सगळ्या सहकार्यातनं हा कार्यक्रम यशस्वी होतो आहे. त्यामुळं जो काही स्वरसम्राट महाराष्ट्राचा आहे, मला खात्री आहे की जाहीर पद्धतीनं जो कोल्हापूरमध्ये कार्यक्रम होईल त्या स्वरसम्राटाचा यशस्वी सत्कार होईल, चेकनं त्याची रक्कम मिळेल. आतापर्यंत आपण त्या सगळ्या विश्वासाच्या प्रक्रिया पार पाडलेल्या आहोत. त्याचं कारणच असं आहे की ही स्पर्धाच मुळात ऑनलाईन आहे. त्याच्यामुळे इथं काय पार्शलिटी करण्याचा वगैरे काहीही मुद्दा येणार नाही आहे. जात धर्म पाहण्याचा मुद्दा येणार नाही आहे, जवळचा लांबचा पाहण्याचा मुद्दा येणार नाही आहे. ज्याचा स्वर सम्राट असणार आहे त्याला हे बक्षीस मिळणार आहे. ही भूमिका क्लिअर आहे. कारण इथं सगळे बघणार आहे. कारण याच्यामध्ये करतानाच नियोजन असं केलं होतं की जे परीक्षक आहेत ते महाराष्ट्रातले मोठे नावाजलेले गायक असणार आहेत. ते जे परीक्षक आहेत त्यांच्या वतीनं 50 गुण मिळणार आहेत. आणि आपण जे व्हिडिओ आपल्या युट्यूबला टाकू आणि फेसबुकला टाकू त्याचे लाईक आणि व्ह्यू वरनं आपल्याला कळणार. त्यामुळं प्रत्येकाला ही स्पर्धा ओपन असणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला बघता येणार आहे की बाबा कोणाचा आवाज कसा आहे, कोणाचं काय करेल. जेव्हा पहिली फेरीमध्ये 15 नोव्हेंबरला तुम्ही गाणं पाठवाल, फक्त पहिल्या फेरीसाठी कुठलंही संगीत साधनं वापरायचं नाही. तिथून पुढे ऑनलाईन चर्चा होणार आहे, आपल्याला लक्षात येणार आहे. त्यामुळे जितकी ओपन जसं जे काय आहे ते ठेवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामुळं
सर्व गायकांना स्पर्धकांना काही सूचना जर सांगायच्या असतील तर सूचना देखील आपण ऍक्सेप्ट करणार आहोत जेणेकरून ही स्पर्धा आणखी काय म्हणतो की मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये घेऊन जाता येईल, याची पारदर्शकता ठेवता येईल. कारण हा कार्यक्रम हा एक सांस्कृतिक कार्यक्रम असला तरी त्याला सामाजिक भान असणारा कार्यक्रम आहे. आपल्याला असं वाटतंय की बहुजन संभाजी कांबळे सर म्हणाले की जे उपेक्षित राहिलेले कलावंत आहेत त्यांना कुठंतरी प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, म्हणून या सर्वांचं नियोजन केलेलं आहे. आणि भंतेजी आणि भिक्खू संघ इथं असल्यामुळं आपल्याला माहित आहे की त्यातली पारदर्शकता प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे. शिक्षणाधिकारी इथं आहेत, त्याच्यामुळे त्यातलीही पारदर्शकता असणार आहे. तुम्हाला विनंती असणार आहे की शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्ही आमच्या संयोजकाचं काम धरू शकता. तुम्हाला असं कुठं वाटलं की जरा काही गडबड व्हायला लागलेली आहे, तुम्ही आम्हाला सांगू शकता, कारण ओपन टू कलेक्ट आपल्याला काहीच अडचण नाही आहे. कारण आपल्याला असं वाटतं की महाराष्ट्रातले जास्तीत जास्त गायक यामध्ये जे सहभागी होतील आणि त्याचा चांगला आवाज आहे, ज्याला नक्कीच या ठिकाणी न्याय मिळेल असं मला वाटतं. त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज 15 ऑगस्ट असताना आपण आलेला आहात. समारोपाकडे जात असताना मी माननीय शिक्षणाधिकारी ते स्वतः गायक आहेत, त्याची खूप रोज आपण पाहतो आहोत फेसबुक व्हॉट्सअपला. ते खूप चांगल्या पद्धतीनं वारकरी परंपरेमधली सगळी जी काही अभंग आहेत, गाणी आहेत बसवण्यावरची, ते गाण्याचा प्रयत्न करत आहे. एक नवा फॉर्म त्यांनी एकूण सांस्कृतिक चळवळीमध्ये दिलेला आहे. ते माननीय विश्वास सुतार सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार सर्वांना. आज निर्मिती विचार मंचाच्या या अत्यंत ग्रंथमय कार्यालयात अगदी वैशिष्ट्यपूर्ण अभिनव अशा उपक्रमासाठी आपण सारेजण जमलेलो आहोत. इथले सगळे उपस्थित मान्यवर आणि ऑनलाईन पाहणारे सगळे दर्शक बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी मला अत्यंत आनंद होतो की निर्मिती विचार मंचनं संगीत क्षेत्रातही आपलं पाय रोवण्यास सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून अत्यंत आनंदानं या ठिकाणी मी जाहीर करतोय की आज निर्मिती फिल्म क्लब यांच्या वतीनं सम्राट महाराष्ट्राचा या अभिनव उपक्रमाची जाहीर घोषणा आज सर्वांच्या साक्षीनं आपण आज या ठिकाणी करतो. खरं तर एखादी संस्था किती उपक्रमशील असावी, कोणकोणत्या क्षेत्रात उपक्रमशील असावी, याचा जर धांडोळा घ्यायचा झाला तर अनेक संस्था आजूबाजूला कार्यरत दिसतात. काही विशिष्ट हेतू घेऊन असतात, काही आपापल्या पुरतं वर्तुळ आखून आपापलं कार्य करत असतात. प्रत्येकाची एक कुवत असते, एक मर्यादा असते, एक थॉट असतो, विचार असतो आणि तो त्यांच्या त्यांच्या परीनं बरोबर आहे असं आपण गृहीत धरायला हरकत नाही. परंतु निर्मिती विचार मंच ही वेगळ्या अँगलनं सतत काम करताना दिसून येते. काय करते तर एकंदरीत पुस्तक प्रकाशनाचं काम करते. म्हणजे किती पुस्तक असावीत, साधारणतः 1200-1300 पुस्तकं एक संस्था प्रकाशित करते, त्यापेक्षाही अधिक. ही दृष्टी असावी लागते. यामुळं प्रस्थापित लेखक आहेत त्यांना लिहितं व्हावं लागतं, नवोदित लेखक आहेत ते लिहिते होऊ लागतात. असे कितीतरी लेखक लिहिते करण्याचं काम या उपक्रमशील संस्थेनं केलेले आहे. एवढं करून थांबते का? नाही. मी पाहतोय तर ही संस्था पुस्तकांवर आधारित परीक्षा घेते. ही संस्था काय करते, जिथं जिथं गरीब आहेत, अडलेले आहेत, नडलेले आहेत, वंचित आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचते. जे विद्यार्थी शिकू शकत नाहीत त्यांना शिकण्यासाठी शैक्षणिक साधनं देते. जे युवक स्पर्धा परीक्षा देऊन काहीतरी करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठी मार्गदर्शन पण कार्यशाळा आयोजित करते. कितीतरी व्हेरिएशन्स या संस्थेच्या कार्यात आहेत असं मला दिसतं. आणि त्यातले अनिल मामाणे हे सतत धडपडणारं व्यक्तिमत्व म्हणून सर्व परिचित आहे. काही माणसं एकला चलो रे या न्यायानं पुढे जातात, परंतु या इथंही वेगळेपण आहे. सोबत 8 संस्था घेऊन जायचं ही साधी गोष्ट नाही. आणि म्हणून निर्मिती विचार मंच यांच्यासोबतच 8 कोल्हापुरातील नव्या विचारांची माणसं, त्यांच्या संस्था, प्रबोधनात्मक कार्य करणाऱ्या ह्या संस्था आहेत, या सोबत घेऊन निर्मिती विचार मंच, अनिल मामाने असतील, शोभा चाळके मॅडम असतील आणि सगळे त्यांचे सहकारी, आम्ही त्यामध्ये आहोतच. तर आपण नवा विचार घेऊन सतत नवं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. आता कोरोना काळामध्ये काय घडलेलं आहे
माणसं थोडी बिथरलेली आहेत. अजून कितीही असलं तरी बिथरणं सुरूच आहे. ते सर्व क्षेत्रात आहे. अशा काळात मित्र हो, माणसांना समांतर काहीतरी देण्याची गरज असते. म्हणजे मुलांच्या बाबतीत विचार करू तर आपण असं म्हणतो की ज्या पालकांकडे मोबाईल आहेत त्यांच्या घरची परिस्थिती काय आहे, त्यांची मुलं सतत मोबाईलमध्ये आहेत. आहे की नाही वास्तव हे? आहे. परंतु पालकांनी, विचारवंतांनी, कार्यकर्त्यांनी असा विचार केला पाहिजे की समाजाला जोपर्यंत आपण समांतर पर्याय देत नाही तोपर्यंत आहे त्या व्यवस्थेमध्ये तो समाज अडकून पडताना दिसतो. आणि म्हणून हा अभिनव उपक्रम संगीत क्षेत्राच्या संबंधातला आहे. मी संगीत क्षेत्राशी अत्यंत जवळचा आणि आवडता माझं क्षेत्र असल्यामुळं मी खूप याबद्दल गंभीर आहे की याचा प्रसार प्रचार संगीताचा झाला पाहिजे. कारण ही कला माणसाला आविष्कारित करत असते. त्याच्या आतमध्ये जे आहे त्याचा आत्माविष्कार करण्याचं माध्यम हे संगीत आहे, कला आहे. आणि संविधान आज भारताचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन आहे, 15 ऑगस्ट 2021. म्हणजे एकीकडे आपण स्वातंत्र्याची 75वी करतो, संविधानाची 70 वर्षे आपली पूर्ण झालेली आहेत. ज्या न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता या चतुसूत्रीवरती संविधान आधारित आहे त्याला सलाम करणं आणि त्याचा जागर करणं, त्याचा प्रचार करणं, प्रसार करणं, प्रबोधन करणं ही आता काळाची गरज ठरलेली आहे. आणि त्याला मग माध्यमं वापरली, वेगवेगळी वापरली तर ती अधिक लोकांपर्यंत जातील. आणि संगीत हे त्यासाठीचं प्रभावी माध्यम आहे असा विचार या सगळ्या मंडळींनी केलेला दिसतो. आणि म्हणून एक जरी महाराष्ट्राचा सम्राट गायक म्हणून होणार असला तरी जे सहभागी होतील ते सगळेच्या सगळे स्वर सम्राट असतील याचा मला अभिमान असणार आहे, खात्री असणार आहे. सरांनी अशी एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे की यामध्ये 25,000 लोक सहभागी व्हावेत. अपेक्षा वाईट नाही, चांगली आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या 12-13 कोटी असेल तर 25,000 ज्यांना आवाज आहे, बोलता येतं, त्यांनी गायला हरकत नाही. हे एक माध्यम आहे आपल्याला आत्माविष्कारित होण्याचं, हे चॅनेल आहे. मी तुम्हा सगळ्यांना खरोखरच आवाहन करणार आहे. माझी ही जबाबदारी असणार आहे. माझ्याकडं शिक्षकांचा फौज आहे, तर हे शिक्षकांपर्यंत पोहोचेल. शिक्षक यामध्ये शिक्षकांना खरं सांगू का, शिक्षक 5 लाख महाराष्ट्रात आहेत. हा, त्यांच्यापर्यंत हे गेलं. आणि शिक्षकांकडे मी पाहतो आज खूप आशादायी गोष्ट अशी घडते आहे की शिक्षक अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हायला उत्सुक आहेत. त्यांना मंच हवा आहे आणि हा आज मंच निर्माण होतोय. मी सकाळपासून आमच्या लोकांना सांगितलं की आज असा प्रोग्राम होतोय, तर ते म्हणतात की आम्हाला लिंक पाठवा, आम्ही यामध्ये सहभागी व्हायला उत्सुक आहोत. आणि काम किती सोपं आहे. प्रत्येकाकडे मोबाईल आहे. स्वतःच्या कोरड्या आवाजात, कोरड्या म्हणजे संगीत साथ न घेता आवाजात एक गाणं गायचं आहे आणि त्या लिंकवरती, आपल्या युट्यूबच्या लिंकवरनं या संयोजकांना पाठवायचं आहे. सोपी आहे गोष्ट आहे. गायकासाठी ही स्पर्धा खरं तर सोपी आहे. सहभागी होण्यासाठी, जिंकण्यासाठी स्पर्धा अवघड आहे. कुणासाठी? संयोजकांसाठी. स्पर्धा संपन्न करणं हे संयोजकांसाठी एक शिवधनुष्य आहे असं आपण म्हणूया. म्हणजे अवघड गोष्ट आहे. अवघड गोष्ट काय आहे? कारण संयोजक म्हणून आम्ही काही गोष्टी अनुभवलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत. मला खात्री आहे संयोजक यशस्वीपणे स्पर्धा पार पडतील याची. परंतु टेक्नॉलॉजीमध्ये आपण पारंगत असलं पाहिजे आणि येण्याचा ओघ हा अनिलजी मोठा असणार आहे. हा जो डाटा येणार ना तो खूप मोठा आहे. आणि मी असं पाहतो की आज 15 ऑगस्टला जाहीर झालेली स्पर्धा 11 एप्रिल 2022ला तिचं जाहीर होणार आहे, क्रमांक जाहीर होणार आहे. बरोबर आहे. साधारणतः 8 महिने हा कालावधी आहे. जवळजवळ 4 फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. प्रत्येक फेरीमध्ये महिन्याचं अंतर आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला अपडेट राहायचं आहे. संयोजकांनी अपडेट राहायचं आहे आणि कलाकारांनी स्वतःलाही अपग्रेड करायचं आहे. म्हणजे पहिल्या फेरीत मी जर सक्सेस झालो असेल तर दुसऱ्या फेरीसाठी मला आणखी चांगल्या पद्धतीनं सिद्ध कसा होता येईल यासाठी रियाज करावा लागेल. अत्यंत प्रभावीपणे गाणं गावं लागेल. आणि साधारणतः 8 महिन्यानंतर बक्षीस वितरण होईल. हे 1 लाख रुपये, ही रक्कम मोठी आहे. मला वाटतं ज्याचा प्रथम क्रमांक येईल ना
तो या 8 महिन्यामध्ये त्याची मनाची अवस्था इतकी उन्नत असेल, त्याला वाटेल अरे 1,00,000 रुपये मला मिळतात ना, हे माझे नाहीत, हे समाजाचे आहेत. तो उरलेल्या 100 कलाकारांना जेव्हा वितरित करेल ना, तेव्हा तो खरा स्वर सम्राट ठरेल. स्वर सम्राट हा पैशानं होत नसतो मित्र हो. स्वर सम्राट तो अंतर्मनातनं व्हावा लागतो. आणि ही भूमिका घेऊन निर्मिती विचार मंच आणि सहकारी सगळे चालतायत. ही एक भूमिका इथं निश्चित होऊन ते थांबत नाहीत. दुसरी अत्यंत महत्वाची भूमिका ते सलाम करणार आहेत एका कार्यक्रमातून. मला वाटतं तो सोहळा माझ्या डोळ्यासमोर आत्ताही एक भविष्यातला कसा असेल तो दिसतोय. म्हणजे तो भव्य सेटअप स्टेजवरचा साधारणतः 150 बाय 50 मोठं स्टेज असेल, असे झगमगाट लाईट्स असेल, संध्याकाळी 7ची वेळ असेल असा तो, आणि साऊंड सिस्टीम सगळे अनेक हजारो पब्लिक तो सोहळा पाहायला आलेला असेल. आणि 500 गायक संगीतमय स्वरमय अशा भूमिकेतून संविधानाचं प्रास्ताविक गात असतील. किती सुंदर असेल तो सोहळा. हे आपणा सर्वांचं स्वप्न आहे. हे आपलं स्वप्नच नाही तर आपले ते कार्य कर्तव्य आहे असं समजून आज आपण या ठिकाणी पहिलं पाऊल टाकत आहोत. हे पहिलं पाऊल अत्यंत महत्वाचं आहे. माणसानं चालण्याची स्वप्न पाहण्यापेक्षा, माणसानं 100 किलोमीटर चालण्याची स्वप्न पाहण्यापेक्षा प्रत्यक्ष उचललेलं पहिलं पाऊल हे अत्यंत महत्वाचं असतं. मला वाटतं आजच्या या अत्यंत अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनी आपण हे पहिलं पाऊल स्वर सम्राट महाराष्ट्राचा या पत्रिकेचं आणि पोस्टरचं अनावरण करून केलेलं आहे. या ठिकाणी जमलेल्या सगळ्या संस्थांना मी धन्यवाद देतो आणि सर्वांचंच अभिनंदन करतो की आपण अशा एका दोऱ्यामध्ये मणी जसे गुंफले जातात तसे आपण सगळे आता गुंफलेलो आहोत. आपण असंच गुंफत राहूया आणि एकजुटीनं हा कार्यक्रम छानपैकी पूर्ण करूया. मला खात्री आहे की आपण सर्वजण मिळून हा कार्यक्रम पूर्ण करणार आहोत. सर्व दर्शकांना एक माझी नम्र विनंतीने आव्हान आहे. आपण आता फेसबुकवरती लाईव्ह आहात. आपण हा फेसबुकचा कार्यक्रम पाहावाच, परंतु आपल्या मार्फत ही जास्तीत जास्त कार्यक्रमाची जाहिरात व्हावी यासाठी आपण शेअरिंग करावं. आपल्या मित्रांना, आपल्या हितचिंतकांना, आप्तेष्टांना या स्पर्धेबद्दल सांगावं. सोपी स्पर्धा आहे. जिंकण्यासाठी नव्हे, जिंकण्यासाठी तर कराच, परंतु सहभागी होऊन एक वेगळ्या प्रकारचा आनंद आपण घ्याल अशी रास्त अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. आणि आपण सर्वजण मगापासूनचे माझे विचार आपण शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल तुमचे, सर्व दर्शकांचे, संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या सर्वांच्या साक्षीनं आज 15 ऑगस्ट रोजी आपण ही जी काही स्वरसम्राट महाराष्ट्राचा ही भव्य ऑनलाईन गायन स्पर्धा सर्वांसाठी ओपन केलेली आहे. महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या देशातल्या सर्वच भाषेमधील गायकांना यामध्ये सहभागी होता येणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावा अशी अपेक्षा असणार आहे. यानंतर मी निर्मितीच्या सचिव शोभा साळके यांना विनंती करतो की त्यांनी आभार मानावा. आज या ठिकाणी निर्मिती फिल्म क्लबच्या स्वरसम्राट महाराष्ट्राचा या कार्यक्रमाच्या पोस्टरचं लॉन्चिंग झालेलं आहे. तर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर या सगळ्यांचा मी आभार मानते आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करते.